आज सकाळी असं वाटलं की आपण उपमा बनवून खूप दिवस झाले, म्हणून म्हणलं आज उपमा बनवूया। त्यासाठी कांदा, कोथिंबीर आणि मिरची कट करून घेतली आणि इथं रवा मला भाजून घ्यायचा होता। कढई तापायला ठेवली आणि डायरेक्ट रवा कढईतच चाळून घेतला। छान असा रवा भाजला की तो काढून घेतला। कढईमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये मग शेंगदाणे टाकले पहिले, तर नंतर मग मोहरी टाकली, त्याचबरोबर जिरं आणि मग वरून मिरची टाकली आणि कांदा टाकला। छान असं फ्राय करून घेतलं, त्यामध्ये टाकलं मीठ, छान असा कांदा भाजू दिला आणि मग वरून थोडीशी हळद टाकली होती। हळद पण छान अशी भाजली पाहिजे, हळद कच्ची नाही राहिली पाहिजे म्हणून भाजून घेतली। नंतर मग वरून त्यामध्ये भाजलेला रवा होता तर तो टाकला, छान असं फ्राय करून घेतलं की वरून मग गरम पाणी टाकून छान असा उपमा तयार झाला होता। खूप दिवसांनी उपमा केला, मुलांना पण खूप आवडला होता। वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि एक वाफ काढून घेतली मुलांनी आणि मी मस्त नाश्ता केला। नंतर मग चहा वगैरे घेतला। दुपारच्या जेवणामध्ये थालीपीठ बनवलं होतं, शौर्याला काही खाऊ वाटत नव्हतं सर्दीमुळे म्हणून थालीपीठ बनवलं। त्याची रेसिपी मी एक सेपरेट व्हिडिओ शेअर करेन, खूप छान झाली होती थालीपीठ, तर तेही मी व्हिडिओ शूट केलाय, तो शेअर करेन। शौर्याचा नंतर कान दुखायला लागला सर्दीमुळे म्हणून कानामध्ये ड्रॉप सोडला, औषधं दिली। दुपारी तो झोपला। घरभर पसारा केला होता मुलांनी। आता म्हणलं घरातला पसारा आवरूया। तो जेवला नव्हता, पप्पाला त्यांनी सांगितलं होतं म्हणून त्याच्या पप्पाने त्याच्यासाठी थोडंसं पार्सल पाठवलं होतं डॉमिनोजवरून, तर तेच आलं होतं, तर ते बघितलं आणि ठेवलं आहे असं। नंतर मग मला भांडी घासायची होती, घरातला पसारा खूप पडलेला तर तो पण आवरायचा होता। आणि नंतर मग मी माझ्यासाठी चहा घेतला, कारण मुलं आजारी असली ना तर मला खूप मनस्ताप होतं, माझं खूप डोकं दुखत होतं। भांडी म्हणलं आधी घासून घेऊ, त्याच्या आधी मी चहा केला आणि किचन ओट्यावरती खूप जास्त पसारा पडलेला, तर चहा बनतोय तोपर्यंत मग मी पसारा आवरून घेतला। माझ्याकडनं 2 सांडशी आहेत, दोन्ही पण खरकट्या भांड्यात होत्या म्हणून मी असं कापडानं हे केलं, पकडून पातेलं, चहा वगैरे घेतला। आणि चहा पिल्याशिवाय तर आपल्याला पुढच्या कामाला काय म्हणतात, आपल्या मेंदूला चालनाच नाही भेटत चहा पिल्याशिवाय, म्हणून मस्त कडक चहा घेतला आणि मग भांडी घासायला घेतली, घासून बाहेर काढून घेतली। आणि मग माझी एक सवय, पूर्ण भांड्यांवरती असं मी लिक्विड टाकते आणि मग भांडी घासायला मला सोपं वाटतं। छान अशी भांडी घासून घेतली, सगळं किचन ओटा मला साफ करून घ्यायचा होता। मुलं झोपली तोपर्यंत काम पटपट आवरावं म्हणलं, पण तोपर्यंत स्वराज पण उठला होता, तर नंतर मग भांडी वगैरे घासून घेतली, किचन वगैरे आवरून घेतलं। आज 3 वाजले होते, दुपारच्या 3 वाजता हे माझं काम चालू होतं। आणि मग हे काय किचन नीटनेटकं साफ केलेलं जास्त वेळ टिकणार नाही, कारण आता भांडी घासून साफ करून होईपर्यंत तर 4 वाजून गेले होते, कारण एवढं करायला तर 1 तास लागतोच। डबे वगैरे घासायचे होते पिठाचे रिकामे झालेले, तर ते सगळं घासून घेतलं, छान किचन ओटा साफ करून घेतला आणि 1-2 तासातच आहे असं होणारच आहे। आता तर 4 वाजले होते, 5-5:30 वाजता एकदा चहा होईल, नंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक। हा स्वच्छ केलेल्याचा आनंद काय आपला जास्त काळ टिकत नसतो।